सर, आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून आंदोलन करत आहोत. पण आमची मागणी काय आजपर्यंत सरकारपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. म्हणजे आम्हाला आता या पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र म्हणून न्याय अजिबातच मिळत नाहीये. खूप न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन आणि उपोषणं केलीत, पण आजपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाही. आणि हा जो हक्क आहे, तो हक्क मिळवण्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत. आणि याच्या आधी देखील खूप आंदोलनं करून आतापर्यंत आम्हाला असं समजलंय की ही जी बिंदू नामावली शिक्षक भरतीची तयार करण्यात आली आहे, ती महसुली गावानुसार केलेली. तर आम्हाला ही बिंदू नामावली अजिबात मान्य नाही आणि ती जिल्हानिहाय करण्यात यावी. मला तरी असं वाटतं का अजूनपर्यंत आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये 65 जी गावे आहेत ती नॉन पेसा म्हणून आहेत. आणि या सर्व गावांची जनगणना केल्याशिवाय ही भरती करण्यात येऊ नये. आणि आम्ही 2022 मध्ये ST उमेदवारांबरोबरच स्थानिक भूमिपुत्र पात्रताधारक आहोत. आणि आम्हाला या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये 0% आरक्षण दिलेलं आहे. मग आम्ही जायचं कुठे आणि आम्ही न्याय हक्क आमचा मागायचा कुठे? शासन दरबारी नाही तर मग कुठे? कारण आजपर्यंत आमचं शासन ऐकतच नाहीये. मला वाटतं आजपर्यंत आमच्या लोकप्रतिनिधींकडून पण हे शासनापर्यंत पोहोचलेलंच नाहीये. म्हणून आम्हाला आमचा हक्क आणि आम्हाला न्याय मिळत नाही. मग हा हक्क मिळवण्यासाठी आणि ही न्यायाची भूमिका आणि हा आमचा आवाज पोहोचण्यासाठी आम्ही आजपासून इथे आंदोलन सुरू करत आहोत. म्हणजे खरं म्हणजे आमदार निवडून दिले आम्ही, खासदार निवडून दिले आम्ही, हे लोकप्रतिनिधी आम्हाला त्यांच्या घरासमोर आंदोलन करायला नाही देत. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या जिल्ह्याची नाहीये. एक आंदोलन करायला आम्ही सगळेजण सर्वप्रथम गावित यांच्या घरासमोर आलो. तेवढ्यात अख्खा पोलीस फोर्स येऊन तिकडे त्यांनी विनंती केली आम्हाला आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन मग पुन्हा रेस्ट हाऊसवर येऊन बसलोय आणि आम्ही आमच्या आमदारांची वाट बघतोय. म्हणजे ज्यावेळी त्यांना आमची गरज असते, मताची गरज असते, त्यावेळी आमच्या घरोघरी येणारा माणूस आज आमच्या भगिनी, आमचे भाऊ हे नोकरीशिवाय आहेत. आणि त्यांना जर हे दुःख माहीत पडत नसेल किंवा त्याची कळ त्यांना वाटत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाही. आणि मी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांचा निषेध करतो या विधानाने की त्या माणसांनी आम्हाला आज घरातनं त्यांच्या हाकलवलंय. आम्ही तुम्हाला जिल्ह्याच्या बाहेर हाकलून देणार एवढीच या इकडे प्रतिज्ञा करू.